नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत सेस आणि सरचार्जबद्दल. तर आजच हरियाणाने लिकर दारूवर सेस लावण्यासंबंधीचे प्रोव्हिजन्स केलेले आहेत. अशा येत्या काळामध्ये तुम्हाला अजून न्यूज मिळू शकतात. तर सेस आणि सरचार्ज ह्या दोन इकॉनॉमीमधल्या महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपण समजून घेऊयात. तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला सायमल्टेनियसली फॉलो करा आणि ह्याच नावाचा फेसबुकवर ग्रुपही आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की सेस जो इम्पोज केला जातो तो बाय द स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेटही लावू शकतं. हा ना, सकाळीच आपण बघितलेलं आहे की हरियाणाने तो लावलेला आहे. तर सेंट्रल, केंद्र आणि राज्य दोघी लावू शकतात. आणि हा स्पेसिफिक पर्पजसाठी असतो. सेस जो आहे हा एक टॅक्स ऑन टॅक्स आहे. सगळ्यात बेसिक गोष्ट, टॅक्स ऑन टॅक्स, करावर लावलेला कर. आणि हा एखाद्या स्पेसिफिक उद्दिष्टासाठी असतो. म्हणजे आता त्याचं एक्झाम्पल आपण बघूयात पुढच्या ह्याच्यात, स्वच्छ भारत सेज वगैरे त्या पद्धतीने. त्याच्यानंतर आणि सेज जो असतो तो एक टेम्पररी नेचरचा असतो. म्हणजे जोपर्यंत गव्हर्नमेंटकडे सफिशियंट पैसे त्या पर्टिक्युलर रिजन संबंधी येत नाहीत तोपर्यंत सेस लावला जाऊ शकतो. सो सेस जे आहे ते टेम्पररी नेचर आहे. गव्हर्नमेंटकडे सफिशियंट पैसे आले स्वच्छ भारतसाठी तर ते स्वच्छ भारत सेस जो आहे तो बंद करून टाकतील. त्याच्यानंतर सेस जो असतो तर फॉर एक्झाम्पल मग आता स्पेसिफिक याच्यासाठी जर आपण बघितलं तर एज्युकेशन सेस आहे बघा आपल्याकडं. तर हा जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्सेसवर सर्व याच्यावर लावला जातो हा. आणि हा फक्त आणि फक्त प्रायमरी एज्युकेशन जे आहे आपल्याकडे त्याच्यासाठीच वापरलं जाईल, सर्व शिक्षा अभियान वगैरे. आणि दुसऱ्या कुठल्याही पर्पजसाठी हे वापरलं जाणार नाही. परंतु यासंबंधी सुद्धा बरेचसे डिबेट आहे की केंद्र सरकार बऱ्याचदा या स्पेसिफिक पर्पजसाठीच्या सेसचा वापर दुसऱ्या गोष्टींसाठी पण करतं. तर हे बरेचसे डिबेट या सेस संबंधीचे आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. परंतु ऑन रेकॉर्ड सेस हा फक्त स्पेसिफिक गोष्टी ज्याच्यासाठी जमा केला आहे त्याच्यासाठीच वापरला जातो. दुसरा याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे काय की जे बाकीचे रेग्युलर टॅक्सेस असतात त्याच्यापेक्षा सेस जो असतो तो वेगळा असतो. त्याच्यामध्ये वेगळं पण काय आहे म्हणजे बाकीचे एक्साईज ड्युटी असेल किंवा आपला पर्सनल इन्कम टॅक्स असेल, तर याच्यापेक्षा सेस काय असतो तो ॲडिशनल टॅक्स असतो. आणि तो एक्झिस्टिंग टॅक्सवर म्हणजे टॅक्स ऑन टॅक्स म्हणजे जो एक्झिस्टिंग टॅक्स आहे त्याच्यावर तो टॅक्स लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एज्युकेशन सेस जो आहे तो 3% आहे. मग पर्सनल इन्कम टॅक्स जे आहे ते 30%. मग याच्यावर तो 3% लागणार. याचा अर्थ काय की या 30%चे 3% किती होतात तर ते होतात 0.9. तर मग तो टोटल किती झाला 30.9%. म्हणजे एक्झिस्टिंग टॅक्सवर अजून टॅक्स लागतो. मग तो ठरलेला आहे. तर एज्युकेशन सेस 3% आहे तेवढा तो तिच्यावर लागणार. तुमच्या पर्सनल इन्कम टॅक्सवर तेवढा लागला मग तो 0.9 एक्स्ट्राचा तुम्हाला पे करावा लागतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये मग थोडं वेगळेपणा पण तुम्हाला भारत सेजमध्ये, स्वच्छ भारत सेजमध्ये दिसून येतो की तो पर्सेंटेज टॅक्स असतो टोटल व्हॅल्यूवर. आणि तसा तो लावला जातो. म्हणजे जी काही टॅक्सेबल व्हॅल्यू असेल तुमची पर्सेंटेज ऑफ टॅक्स त्याच्या टोटल व्हॅल्यूवर पण लावला जातो 0.5% वगैरे. तर ते पण आपण बघू शकतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की सेस जो आहे आणि ॲक्टचा रेग्युलर जो टॅक्स आहे तिच्यामध्ये अजून एक फरक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की जे काही रेव्हेन्यूज येतात टॅक्समधून, पर्सनल इन्कम टॅक्स असेल किंवा दुसरे, तर ते कुठं जातात कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आता कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया तुम्हाला माहीत आहे असं मी गृहीत धरतो, हा ना. ही एक बेसिक कन्सेप्ट आहे बघा बजेट आणि त्या सगळ्या याच्यामधली. तर कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आणि मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कुठल्याही गोष्टीसाठी तो टॅक्स वापरू शकतो. म्हणजे जे बाकीचे रेग्युलर टॅक्स आहेत, पर्सनल इन्कम टॅक्स, तो आला कन्सॉलिडेटेड फंडमध्ये. गव्हर्नमेंटला उद्या त्याच्यापासून काही करायचं असलं तर कुठल्याही गोष्टीसाठी ते वापरू शकतं. पण सेजमध्ये काय आहे की सेज जो आहे तो सर्वप्रथम कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये येतो. तो तिथं आल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं की पार्लमेंटचं ॲप्रोप्रिएशन घेतं आणि नंतर तो पैसा त्या ज्या कामासाठी तो कलेक्ट केलेला आहे त्या कामासाठी तो पैसा दिला जातो. याचा अर्थ आहे की म्हणजे सेंट्रल रोड फंड जो असतो त्याच्यासाठी आपण फ्यूल सेस जमा करतो की हे सगळे सेंट्रल रोड फंडसाठी फ्यूल सेस पण आहे आपल्याकडं जो पेट्रोल डिझेलवर हे होत असतो. मग रेव्हेन्यू कलेक्ट झाल्यानंतर तो जातो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाला आणि त्याच्यानंतर पार्लमेंट ॲप्रोप्रिएशन नंतर तो फंड जो जातो तो सेंट्रल रोड फंडला जातो. तर ते एक लक्षात ठेवा, सेस जो आहे तो कन्सॉलिडेटेड फंडला जाणार आणि पार्लमेंट ॲप्रोप्रिएशननी नंतर ज्या कामासाठी त्याला घेतलेला आहे तिथं तो पाठवला जाईल.
दुसरा महत्त्वाचा एक फरक याच्यामध्ये बघा की सरचार्ज आणि सेज. सरचार्ज पण एक प्रकारे टॅक्स ऑन टॅक्सेस आहे, ते पण आपण बघूयात. तर सेंट्रल काय करतं की हे जो शेअर आपल्याला येणार आहे सेस किंवा सरचार्जमधून जे पैसे येतील ते राज्यांना दिले जात नाहीत. फिनान्स कमिशन जे असतं ते बघा राज्यांसाठी आणि केंद्रासाठीचे जे काही रेव्हेन्यूज आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन करत असतं, परंतु सेस सरचार्ज हिच्यामधून जो पैसा येणार आहे तो राज्यांना दिला जात नाही. तो या डिव्हिजिबल पूलच्या अंडर येत नाही. बाकी सगळे टॅक्सेस असतात ते वाटले जातात दोघांमध्ये, तर हे लक्षात ठेवा. आणि बहुतांशी राज्य जी आहेत ती केंद्राकडे या गोष्टीसाठी झगडतात की हा पैसा जो आहे की तो सेसवाला सरचार्जवाला तर तो तुम्ही डिवाईड केला पाहिजे, तो पण राज्यांना दिला पाहिजे. तर असा पण एक हिच्यामधला एक महत्त्वाचा डिबेट तोही आहे. त्याच्यानंतर भारतामधले आताचे सेस जे आहेत मेन तुम्ही जर बघितलं, एज्युकेशन सेस आहे आपल्याकडं, रोड सेस म्हणजे ज्यालाच फ्यूल सेस म्हटलं जातं, इन्फ्रास्ट्रक्चर सेस आहे, कृषी कल्याण सेस आहे, क्लीन एनर्जी सेस आहे, स्वच्छ भारत सेस आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे सेस लावले जातात आपल्या इथं. पुढचं आहे सरचार्ज. सरचार्ज काय असतं, हा चार्ज ऑन एनी टॅक्स. ओके, या पण टॅक्स ऑन टॅक्सच आहे. जो टॅक्स पे केलेला आहे त्याच्यावर चार्ज लावणं, दॅट इज सरचार्ज. ओके, आणि हा ॲडिशनल चार्ज जेव्हा टॅक्सवर लागतो तर याच्यामध्ये कुणावर लावला जातो तर पर्सनल इन्कम खूपच हाय असलं म्हणजे हाय इन्कम स्लॅब्स, सुपर रिच लोक जे आहेत किंवा कॉर्पोरेट इन्कम टॅक्स आहे, मोठ्या प्रमाणावर इन्कम येतं आहे तर त्या लोकांवर सरचार्ज लागू शकतो, है ना. आता याच्यामध्ये एक असतं की सरचार्ज जे आहे त्याचं महत्त्व काय आहे की जेवढे काही सेज आणि सरचार्ज कलेक्ट होतात तर तिच्यातलं 35% जे आहे ते डायरेक्ट टॅक्सेस सरचार्जमधून येतं. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2013च्या बजेटमध्ये 10% सरचार्ज लावला होता सुपर रिच इंडिव्हिज्युअल्सवर. मग नंतरच्या काळामध्ये 2015मध्ये तो 12% करण्यात आला. आता 2016मध्ये तो करण्यात आलेला आहे 15%. तर हे लक्षात ठेवा, सुपर रिचसाठीचा सेस जो आहे तो आता 15% झालेला आहे. आता सेस आणि सरचार्जमधला एक महत्त्वाचा जो डिफरन्स आहे तो म्हणजे काय, सेस जे असतं तर ते टेम्पररी पिरियडसाठी असतं, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक गोष्टीसाठी आपण सेस घेतला. स्वच्छ भारत, सगळा भारत स्वच्छ झालेला आहे, कुठेही काही दिसत नाही आहे, मग आपल्याला या पैशाची गरज नसणार आहे तर आपण तो बंद करून टाकू. स्वच्छ भारत सेस टेम्पररी पिरियड है ना, म्हणजे सेस हा टेम्पररी पिरियडसाठी आहे. सरचार्ज मात्र जो असतो तो परमनंट इन नेचर असतो. तर हे लक्षात ठेवा MCQ करता. ओके, हे सगळे जे फॅक्ट्स आपण बघत जातोय तर हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सरचार्ज जो आहे तो पण कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाला जातो आणि तो कुठल्याही गोष्टीसाठी वापरला जाऊ शकतो. जसं आपलं सेज असतं की सेज हे स्पेसिफिक याच्यासाठी वापरायचं आहे, तसं सरचार्जचं नाही आहे, ते कुठल्याही गोष्टीसाठी वापरलं जाऊ शकतं. तर 3 महत्त्वाचे याच्यामधले डिफरन्सेस बघा, सरचार्ज आणि सेस आणि टॅक्स. तर आपले जे रेग्युलर टॅक्स असतात पर्सनल इन्कम टॅक्स वगैरे ते कन्सॉलिडेटेड फंडला जातात आणि ते कुठल्याही गोष्टीसाठी वापरले जाऊ शकतात. सरचार्ज जो असतो तो पण कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाला जातो आणि तोही कुठल्याही गोष्टीसाठी गव्हर्नमेंट खर्च करू शकतं. सेस जो आहे तो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाला जातो पण तो फक्त आणि फक्त स्पेसिफिक पर्पजसाठीच खर्च केला जाऊ शकतो. आफ्टर पार्लमेंट अप्रोप्रिएशन तो त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला वर्ग केला जातो. तर हे 3 महत्त्वाचं जे काही आपण वेगवेगळे ॲस्पेक्ट बघितले, बेसिक टॅक्स असेल, सरचार्ज सेज असेल, तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काही जे फॅक्ट्स आहेत तिच्यातले ते लक्षात ठेवा. आपल्याला परीक्षेमध्ये त्या काळामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.